एकदा का मुलीची तिशी ओलांडली की आईवडिलांची घाई असते की त्या मुलीचं लग्न किंवा त्या मुलाचं लग्न घाईघाईत करणं. आणि त्यासाठी त्या वेगवेगळ्या मॅट्रिमोनियल साईट्सवरती त्या मुलामुलींची माहिती देतात. तर अशा वेळेस अनेक वेळा फ्रॉड्स होतात आणि एक वकील म्हणून माझ्याकडे घटस्फोटाच्या केसेस तर येतातच येतात. पण एक कौटुंबिक सल्लागार म्हणून जेव्हा माझ्याकडे काही केसेस येतात ज्याच्यामध्ये लग्नाच्या अगोदर मुलामुलींचे प्रॉब्लेम्स असतात तेव्हा काउन्सिलिंग केलं जातं, तेव्हाही माझ्याकडे लोक येतात, तेव्हा त्यांचे काही अनुभव आहेत आणि त्यांच्या परवानगीने मी हे तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर रिसेंटली एका मुलीने माझ्याशी शेअर केलं की तिने मॅट्रिमोनियल ॲपवरती एक असा अनुभव तिला झाला की त्या मुलाने स्वतःची जात ही सोयीनुसार बदलली. म्हणजे त्याच्या 3-4 प्रोफाईल्स होत्या त्या मुलाच्या आणि तो एक ब्राह्मण, एक म्हणजे एका प्रोफाईलमध्ये त्याची ब्राह्मण जात असते, एका प्रोफाईलमध्ये तो मराठा असतो, एका प्रोफाईलमध्ये तो CKP असतो. आणि जेव्हा त्याची उलट तपासणी केली जाते तर तेव्हा असं आढळून येतं की त्याची जात कोणती ते त्याला निश्चित माहीत नसतं किंवा ते त्याला सांगायचं नसतं. आणि तो त्या मुलींच्या क्वालिफिकेशननुसार, त्या मुलींच्या माहितीनुसार तो आपले इन्कम पण बदलत असतो. म्हणजे ज्या माणसाचं आज इन्कम त्यांनी 50 लाख रुपये वार्षिक दाखवलेलं असतं त्याचं दुसऱ्या प्रोफाईलवरती कदाचित 5 लाख असतं, तिसऱ्या प्रोफाईलवरती कदाचित 2 लाख किंवा 3 लाखच असतं. तर अशा वेळेस मी पेरेंट्सना एवढीच विनंती करते किंवा जे इच्छित वधूवर असतील त्यांना मी एवढीच विनंती करते की खरंच तुम्ही तपासून बघा. तुम्हाला जो पार्टनर तुम्ही निवडताय, तुम्ही एक ड्रेस निवडताना किंवा एखादा हातरुमाल निवडताना मुली किंवा आपण एवढ्या चोखंदळपणे किंवा एखादी भाजी घेताना सुद्धा आपण 10 वेळा विचार करतो. तर ही तर तुमची मुलगी आहे किंवा हा तर तुमचा मुलगा आहे. तर तुमच्या मुलांचं भविष्य तुमच्या या एका निर्णयावरती आहे. तर घाईघाई करू नका. एक वेळ उशिरा लग्न झालं तरी चालेल किंवा नाही लग्न झालं तरी चालेल, पण चुकीच्या हातामध्ये तुमच्या मुलामुलींना जाऊ देऊ नका. आणि नंतर आयुष्यभर कोर्टाच्या फेऱ्या आणि वकिलांच्या ऑफिसच्या फेऱ्या माराव्या लागतील. हे मी सांगते, एक वकील म्हणून पण सांगते आणि एक मुलगी म्हणून पण मी सांगते, कारण की हे प्रॉब्लेम्स मी स्वतःही सुद्धा फेस केलेले आहेत. तर मी हे आपल्या मातृभाषेत मी अशा अनेक व्हिडिओज किंवा अशा अनेक विषय मी तुमच्याबरोबर शेअर करेन. तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्सवरती लिहून पाठवा. ही मॅट्रिमोनियल फ्रॉड्सच्या बाबतीत तर आता हे बोलणं आणि याच्या संदर्भात वाचा फोडणं ही अत्यावश्यक गोष्ट झालेली आहे. त्यामुळे मी आता बोलत आहे. धन्यवाद. तर अशा व्हिडिओसाठी मला नक्की फॉलो करा आणि मला कमेंट करा की मी अजून कोणते विषय घेऊ.